नमस्कार. मी अनघा. डॅलस फोर्ट वर्थ महाराष्ट्र मंडळाच्या मनस्विनी ह्या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. ह्या सेगमेंटचे स्पॉन्सर्स स्नेहल पांचाळ, स्मार्ट स्टुडिओज ह्यांचे मनापासून आभार मानते आणि प्रोग्रामला सुरुवात करूया. आज शोधू कशी मी मला नव्याने ह्या पर्वामध्ये आपल्याकडे 2 मैत्रिणी आल्या आहेत. ह्या दोघींनीही आपापल्या क्षेत्रामध्ये एक वेगळाच ठसा उमटवला आहे. आपली पहिली पाहुणी आहे नन अदर दॅन पल्लवी जोशी. तिची ओळख काय करून देऊ? आपण सर्वच जण तिला एक उत्तम अभिनेत्री, एक निर्माती, एक सूत्रसंचालिका अशा वेगवेगळ्या रूपांमध्ये बघितलं आहे. तर कार्यक्रमाला फार वेळ न दवडता मी पल्लवीला आपल्याला जॉईन व्हायला सांगते. तसेच इथली सूत्र आपल्या रेडिओ आझादवरच्या झूम बराबर झूम ह्या प्रोग्रामची अँकर स्नेहल हिला सोपवते. नमस्कार पल्लवीजी. नमस्कार. काय म्हणता? बस ठीक. तुम्ही कशा आहात? बस अगदी मजेत, अगदी मजेत. मी म्हटलं आपण पहिल्यांदाच भेटतोय, सो प्रेक्षकांना पण सांगते मी की आम्ही पण पहिल्यांदाच भेटतोय आणि खूप आनंद झाला तुम्हाला बघून. आणि मी बघितलं तुमच्या हातात चहा आहे का? हो, माझा ग्रीन टी चालू आहे. हो, ग्रीन टी. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. वा, मस्त. तुम्ही पण कम्फर्टेबल व्हा, आपण गप्पा मारूया. येस. सो प्रेक्षकांना एक माहिती त्याआधी की जर का तुम्हाला पल्लवीजींसाठी काही प्रश्न असतील तर नक्की चॅट बॉक्समध्ये टाईप करा ते आणि वी विल ट्राय टू गेट टू देम बाय द एंड ऑफ द प्रोग्राम. ओके. सो पल्लवीजी अगेन वेलकम आणि वी आर सो हॅपी टू हॅव यू हिअर. खूप आनंद झाला आणि आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड टू हिअरिंग युअर व्ह्यूज. ग्रेट. इट्स ग्रेट बीइंग हिअर. थँक्यू. सो बिफोर वी स्टार्ट एक सांगायचं होतं की काइंड ऑफ द वे आय वॉन्ट टू आस्क यू क्वेश्चन्स. तुम्ही इतकं सगळं केलंय, ऍक्टिंग, डिरेक्टिंग, प्रोड्युसिंग, एव्हरीथिंग फ्रॉम ए टू झी, राईट? सो हे सगळं केलंय इन मीडिया, बट वन ऑफ द थिंग्स दॅट अँड अगेन लाईक वी कॅन आस्क यू सो मेनी क्वेश्चन. इतके प्रश्न आहे विचारायला, इतके नॉलेज आहे तुमच्याकडे. पण इंटरनॅशनल विमेन्स डे आहे म्हणून असं वाटलं की त्या संदर्भात जरा बायकांच्या काय चॅलेंजेस असतात, बायकांचे काय प्रश्न असतात मनात, त्यांना काय अँड व्हॉट सपोर्ट्स अँड रिसोर्सेस अँड स्ट्रेंथ्स दे हॅव टू ओव्हरकम दीज चॅलेंजेस. सो तुम्ही त्याप्रमाणे तुमच्या एक्सपिरियन्समध्ये काय केलं? दॅट्स व्हॉट वी वॉन्टेड टू काइंड ऑफ अड्रेस टुडे. ओके. स्नेहल, टू बिगिन विथ, ओव्हर्टली तसं बघायला गेलं तर या इंडस्ट्रीमध्ये काही फरक नाहीये. ओके. म्हणजे इट रिअली, म्हणजे इट ओनली मॅटर्स इफ युअर अन ऍक्टर, की तिकडे एक पुरुष आणि एक स्त्री हे वेगळे वेगळे पात्र असतात. हो. पण बाकी सगळ्याच भूमिकांमध्ये म्हणजे ऍज अ प्रोड्युसर, ऍज अ रायटर, ऍज अ इव्हन ॲज अन अँकर, त्याच्यामध्ये जेंडर स्पेसिफिक काही नसल्या कारणाने इट इज द सक्सेस अँड द हार्ड वर्क इज इट ऑल डिपेंड्स ऑन युअर इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटी. ओके. ओके. सो ओव्हर्टली ॲज आय सेड की त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण ऑन अ व्हेरी कोवर्ट लेवल आय वुड से की आतापर्यंत जे सगळे स्क्रिप्ट लिहिली गेली, जी गाणी लिहिली गेली, जे म्युझिक कंपोज झालं, जे डिरेक्टर्स आले, हे सगळे पुरुषच होते. त्याच्यामुळे बाईकडे बघायचा जो दृष्टिकोन होता तो एक पुरुषाच्या नजरेतूनच होता आतापर्यंत. अच्छा. आणि आपण पण सगळ्या बायकांनी ते खूप मला वाटतं हंबली आपण ते एक्सेप्ट केलं. हो हो, बरोबर बरोबर. पण जेव्हा स्त्रिया दिग्दर्शनाकडे वळल्या किंवा स्त्रिया निर्माता म्हणून समोर आल्या किंवा स्त्रियांनी कथा किंवा पटकथा लिहायची जेव्हा सुरुवात केली किंवा त्यांनी जेव्हा एडिटिंगला सुरुवात केली, तेव्हा कुठेतरी एक तो जो आणखीन एक फारसा फरक नाहीये, पण एक फिलिंग्स जे असतात ना आपल्यामध्ये, आपण त्याला
जास्ती थोडं प्राधान्य देतो. आणि त्याप्रमाणे मला वाटतं जेव्हा अपर्णा सेन किंवा सई परांजपे सारखे जेव्हा दिग्दर्शक यायला लागले, त्यांच्या दिग्दर्शनामध्ये तुम्हाला थोडस कुठेतरी एक फरक जाणवतो. आता संवेदनशील त्या जास्ती होत्या म्हणून जाणवतो का त्या स्त्री होतात म्हणून जाणवतो, हे कोण मला आजपर्यंत सोडवता आलं नाहीये. पण आतापर्यंत जितके तुम्ही लिरिक्स पण ऐका जुन्या गाण्यांची, सगळीकडे इट्स ऑल एव्हरीथिंग इज फ्रॉम अ मॅन्स पॉइंट ऑफ व्ह्यू, एव्हरीथिंग दॅट डिस्क्राइब्स अ वुमन, यू नो. राईट. सो मला वाटतं आता कुठेतरी थोडा पॅटर्न आता बदलायला लागलेला आहे आणि आता कुठेतरी बऱ्याच बायका आता फिल्म इंडस्ट्रीत आलेल्या आहेत, वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात आल्या आहेत. ऍक्टिंग मध्ये ऑफकोर्स पहिल्यापासून खूपच होत्या, पण बाकी प्रोफेशन्स मध्ये पण आता यायला लागल्यात. सो आता एक कुठेतरी एक यु नो यू सी अ डिफरन्शियल वेन यू सी झोया अख्तर्स फिल्म्स. येस, आणि ऍब्सोल्युटली. झोया आणि फरहानचीच फिल्म, तुम्ही बहीण भावांचीच फिल्म एकमेकांच्या अगेन्स्ट जर तुम्ही पिट केलीत, हो. तर दिल चाहता है आणखीन दिल धडकने दो, ह्या दोन फिल्म्स मध्ये तो फरक कळतो आपल्याला. हो हो, म्हणजे एक द लेन्स इज डिफरंट, राइट? द पूरा नजरिया बदल जाता है, बिकॉज इट्स you are looking at a woman from a man's perspective and a woman is looking at another woman from her own perspective, or a woman is looking at a man from her perspective. Exactly, and that is I think more refreshing की a woman is looking at a man from her perspective. कारण आतापर्यंत आपण पुरुषांना फक्त पुरुषांच्याच नजरेने पाहिलेलं आहे. हो, बरोबर आहे, बरोबर आहे. आणि they want to present themselves in a certain way, women want to be presented in a certain way. It's just, it makes a difference. It's like rose colored glasses असतात ना, तसं तसे मेल female. Again, having said so, I don't know what is better because we are not here to compare, but it's just different. Like आपण आईस्क्रीम खायला जातो आणि दोन वेगळ्या फ्लेवर्सची जेव्हा आईस्क्रीम खातो ना, इट्स जस्ट लाईक दॅट ऍक्च्युअली. येस येस, हो, म्हणजे फायनली चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी मध्ये बेटर काय आणि वर्स काय, दिस इज एक्झॅक्टली बोथ डिफरंट फॉर शुअर तो. येस, सो दॅट्स अ ग्रेट पर्स्पेक्टिव्ह, आय लव्ह दॅट. आणि मला हे पण जाणायचं होतं की आता तुम्ही, when we look at the not just the length of your career but the depth and the breadth of it, right? की child artist होतात तुम्ही all the way until now. So in your youth you've been working this whole time, right? So त्या दृष्टीने काय what are the differences in how you had to think about it? का challenges काय होते mentally, both mentally as well as externally? How did you have to handle it at different stages in your life? The biggest hurdle I think came when the kids came along. Okay. मी ही साधारण तेव्हा 30-32 वर्षाची होते. Okay. आणि I wanted to spend some time at home with the children. आणि त्यावेळेला एक अशा म्हणजे टप्प्यावरती होतं माझं करिअर की त्यावेळेला रोल्स एक्सेप्ट न करणं, that was suicidal for me. Oh, yes. So because it was, I was on the upswing आणि त्यावेळेला खूप येत होती माझ्याकडे ऑफर्स सुद्धा. पण एक कुठेतरी सॅच्युरेशन पण आलं होतं मला, कारण 30-32 वर्षाची होईपर्यंत मी जवळपास किती 27-28 years of work behind me, मला कुठेतरी असं वाटायला लागलं होतं की आय एम गेटिंग क्लोजर टू माय रिटायरमेंट एज. आय वॉज ओनली 32. सो तो कुठेतरी मला एक त्यावेळेला थोडस मला फोकस करायला थोडंसं कठीण झालं होतं. सो त्यावेळेला मी एक खूप असा डेअरिंग डिसिजन घेतला की आय वॉन्ट टू डेफिनेटली स्पेंड टाइम विथ द चिल्ड्रन. ओके ओके. कारण राईट फ्रॉम द बिगिनिंग मला आय ऑलवेज वॉन्टेड टू गेट मॅरिड, आणि ते एक जे स्वप्न असतं ना प्रत्येक मुलीचं, ते माझं होतं तसं. आणि आय न्यू आय वुड गो बिहाइंड इट नो मॅटर व्हॉट. राईट. आणि मला माझ्या सासू सासऱ्यांबरोबर राहायचं होतं, बिकॉज आय ऑल्सो न्यू की मला माझं करिअर मी कॉम्प्रोमाइज नाही करू शकत, मी काम करत राहणार. मग मुलांचं काय होणार? मग मुलांवर संस्कार पाहिजेत. आपल्या भारतात जशी पद्धत आहे की आपल्याला हाऊस होल्ड हेल्प खूप मिळतात, पण त्यांच्याकडे मुलांना सोडून मी स्वतः काम करायचं, मग त्याला काही अर्थ नाही. मग म्हटलं मग संस्काराचं काय होणार?
बरोबर. म्हणून सासू सासरे पाहिजेत, की ते आजी आजोबांचंच काम असतं मुलांना संस्कार देणं. हो, हो. सो हे अशी सगळी माझी म्हणजे स्वप्नरंजन मी खूप केलं होतं त्यावेळेला. हो, हो. अनफॉर्च्युनेटली मला काम एकदम बंद नाही करता आलं, पण मी काम बऱ्याच अंशी कमी केलं. हं. आणि स्पेशली माझी मुलगी जेव्हा झाली, माझ्या दोन्ही मुलांमध्ये 1.5 वर्षाचं अंतर आहे. ओके, ओके. तर जेव्हा माझा मुलगा झाला त्यानंतर मात्र मी म्हटलं, की नाही आय नीड अ ब्रेक नाऊ. कारण 2-2 मुलांना सांभाळायचं. सांभाळून. आणखीन अनफॉर्च्युनेटली माझे सासू-सासरे आमच्या बरोबर नाही राहू शकत होते. कारण ते भोपाळला राहायचे अच्छा, दोघं. अच्छा. सो आमच्याकडे मग वर्षातून 2-3दा येणं-जाणं व्हायचं त्यांचं. पण दे वोंट हिअर ॲज परमनंट बरोबर. रेसिडेंट्स. सो त्यावेळेला मी कुठेतरी मला असं वाटत होतं, की मी काय करू? सो दॅट आय स्टिल कीप इन टच विथ द इंडस्ट्री. हां, ओके. आणि मी त्यावेळेला आरोहन आणखीन एक्झोन वगैरे हे सगळ्या मी प्रोडक्शन सुरू केलं होतं. सो दॅट हं. टाईम आय ॲक्टिव्हली गॉट इंटू प्रोडक्शन. अच्छा. कारण जेव्हा तुम्ही कॅमेरा समोर असता, तेव्हा यू आर ऑन समवन एल्सेस कॉल, की हां. तुम्हाला शिफ्ट टाईम दिलं जातं. आणखीन मग तुम्हाला पॅकअप म्हटल्याशिवाय यू कान्ट गो होम. राइट. बट ॲज अ प्रोड्युसर आय कुड डिसाईड माय ओन वर्किंग अवर्स. हां, राइट. यू सो वर मोर त्यावेळेला इंडिपेंडेंट. मग मी या. सो आय कुड गिव्ह टाईम होम आणि ॲट द सेम टाईम आय वाज अल्सो वर्किंग. हं, हं. सो तिकडनं जे एका ते प्रोडक्शनला जरा जास्ती त्याला मी प्राधान्य दिलं. ओके. आणि आय कुड बॅलन्स बिटवीन होम अँड वर्क आफ्टर दॅट. अ लिटल पण बिट. त्याच्यात मात्र असं झालं, की मी बऱ्याच सीरियल्सना वगैरे नाही म्हणत गेले फॉर ॲक्टिंग हं. असाइनमेंट्स. सो एक हो. जनरल फिल्म इंडस्ट्रीमध्ये असं पसरलं, की आता काय पल्लवी इज नॉट इंटरेस्टेड. आय सी. शील वर्क इन ओन्ली हर ओन प्रोडक्शन वगैरे. हं. सो बट देन यू हॅव टू टेक द गुड विथ द बॅड. सो Oh, and that was a choice you made. But that kind of आय leads me to my next question because आणि you touched upon it just perfectly. Because मला असं होतं बऱ्याचशा म्हणजे मी पण आणि माझ्या मैत्रिणी whoever I speak with, what happens is this choice, right? की करिअर का फॅमिली, राईट? आणि फॅमिली मुलं झाली की मग करिअर सोडायचं का ब्रेक घ्यायचा का किती वर्ष थांबवायचं काय करायचं आणि everybody has to make some kind of a choice that either they stop or they continue. पण either way there is some kind of inner turmoil आणि guilt, right? काहीतरी त्रास होतोच आतमध्ये. So what I'm wondering is now looking back on your decisions आणि how your life shaped up, तर तुम्ही what advice would you give की बायका आतून internal peace with their decision, how can they find that or how can they come to that? It's very difficult. Mm. Because as women we are prone to uh, giving our 100% everywhere, and that's just not possible. Yeah. So I will definitely not advise women to do what I did. Okay. कारण प्रत्येकाच्या रियालिटीज वेगळ्या असतात. Hmm. आणखीन माझं असं होतं की मी एका ठराविक लेव्हलला पोहोचले होते माझ्या करिअरमध्ये. बिकॉज मला मी सुरुवात खूप लवकर केली. लवकर केली. हो. त्यामुळे आय न्यू व्हेन आय वाज टेकिंग दिस गॅम्बल, आय न्यू की समवेअर माय ऑडियन्स इज नॉट गोइंग टू फॉरगेट मी. हम्म. म्हणजे इंडस्ट्रीत काहीही म्हणजे रुमर्स जरी पसरल्या असतील त्यावेळी, तरी सुद्धा आय न्यू माय ऑडियन्स वुड वॉन्ट टू सी मी अगेन. कारण मी तिथपर्यंत मी तितका वेळ दिला होता हो, माझ्या हो. कामाला. You had put in the effort. Yeah, yeah. बट फॉर समबडी हुज ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही जर 1-2 वर्ष अजून तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तर व्हॉटएव्हर, बाय द टाइम यू स्टार्ट वर्किंग यू आर 24-25 years old Yeah. आणि you get married at 27-28. So I mean you just have to continue working, Yeah. You don't have a choice. कारण तुमचं करिअर तुम्ही बनवत असता तेव्हा. हो. इनफॅक्ट when I took this decision, my husband was really against it. Ah. आणि तो मला म्हणाला की म्हणे पल्लवी, kids have great adaptability. Hmm. But there are scores of working women in this world and you don't have to leave work for them. They'll adapt. Right. तर मी म्हटलं की of course they will. But Hmm. this is not for the children. It's for me. So आता पण इट्स फॉर मी. सो बरेच लोक कधी कधी असं मुलांना माझ्या म्हणतात की ओ
the sacrifice that your mother made for you. And I always turn around and tell them that, no, you should not feel bad about this. Right. Because you didn't ask me to do it. This was my choice. Yeah. मी जर You कामावर were गेले very तर तुम्ही honest कसे with me. वाढला असतात? Oh, that was such an honest thing for you to say, because ek Yeah. hai ki internal peace is very difficult to find. Peace with this decision. Because like you Correct. said, women give 100% and they want to do everything just right? Like purna manani kartat sagar. But the other side is, yes, it is your choice. It's not the children's fault. So I'm sure your children also appreciate your honesty a lot. Well, now they do. I guess when they were growing up, they didn't like it at all. They didn't like it then. That's very true. That's very true. पण आणि just talking about this, की हे जे आपण struggle ची गोष्ट करतोय, you went through some internal struggle yourself, right? But one of the things that we've noticed is that many of us, especially in my generation or our generation rather, एक हे असतं की आपल्या आयांनी काय what they went through, right? How they suffered, whether it's juggling different roles, right? So societal pressures म्हणा का even menopause चा त्रास, anything like that. They were never very vocal about it, right? कधी सांगायच्या नाही, म्हणजे मला आठवत पण नाही. आता thinking back, I'm like, okay, my mother must have gone through something, right? But at that time, she never said anything. And so I just went along with my, being the center of my own world. But now, how do you think that has affected atta, apल्या generationच्या बायका, who are now in that stage where they may be going through similar struggles? And how do you think that has affected how they face it? मी खरं सांगू का, I think our generation has suffered the most. कारण आपल्या आधीची जी जनरेशन होती, त्यांचा एक ठराविक एक साचा होता आणि त्या बाहेर त्या बायका जाऊ नाही शकायच्या. अच्छा, ओके. आणि दॅट वॉज एक्सेप्टेड. म्हणजे इवन इफ काही बायकांना त्याचा त्रास जरी होत असेल तरी सुद्धा एक नॉर्म होता तो. हो, दॅट वॉज काही जसे रूल्स आपण पाळतो, जसे पण ट्रॅफिक रूल्स पाळतो, हो. तसे ते काही रूल्स पाळले जायचे त्यावेळेला. आपल्या जनरेशन मध्ये ना हे रूल्स थोडेसे आपण बेंड करायला सुरुवात केली. आणि आपल्याला माहितीये की आपल्याला बरंच काही आता मिळू शकतं, बिकॉज आता खूप बदललंय सगळं. ऑप्शन्स आहेत. आणि आता नवरा आपल्या बरोबर उभा राहून घरातलं काम सुद्धा करतो आणि आपण त्याला हक्काने सांगू शकतो. हो. पण मी खरं सांगू का, त्याच्यातच खुश आहोत आपण. आणि आपण सांगत नाही का मग? मी सांगितलं तर तू करशील, ह्यात मला आनंद आहे, बस. हा, सो कुठेतरी आपण आपलं ते ओल्ड स्कूल आहे अजून, की आईने जे दिलेले संस्कार आहेत, की तो नवरा आहे तुझा, म्हणजे ऑल दॅट इज देअर. आणि आतून आपण खूप मॉडर्न आहोत. सो वी एक्सपेक्ट. माझं आणि माझ्या नवऱ्याचं नेहमीच ह्याच गोष्टीवरनं भांडण होतं, की तो मला प्रत्येक वेळेला सांगतो, अगं तुला काही होतोय त्रास, तर यू कम अँड टेल मी ना, मला कसं कळणार? तर मी त्याला सांगते, बट तुला का नाही कळत? का नाही हे एवढं करते, सो वाय डोंट यू, इट्स युअर ड्युटी टू कम अँड स्टँड नेक्स्ट टू मी. बरोबर. ओल्ड स्कूल न्यू स्कूल कुठेतरी आहे ना, आपण आपलं जनरेशन जाम फसलंय त्याच्यामध्ये. फसलंय. आय थिंक माय चिल्ड्रन आर व्हेरी सॉर्टेड. त्यांना माहितीये त्यांना काय करायचंय. अँड टू सम very odd level, my mother was also very sorted because she knew की हे मिळणारच नाहीये. हो, there were more clear boundaries, right? एक हे होतं की ह्या रस्त्यावर चालायचंय आपल्याला, पूर्ण 6 लेन हायवे मिळालाय, साइड रोड पण मिळालाय आणि विमानात पण जाऊ शकतो आपण. सो आणि आपल्याला दिसतोय सारखा सिग्नल लागतोय आपल्याला. So you can't take that freeway, Yeah, absolutely. And it's such an interesting point about your husband, because मला असं वाटतं की the same way की we kind of look at our moms as models, right? And wonder, okay, we should do this, असं नाही करावं, असं करावं. तसं मुलांनी पण त्यांच्या आयांना बघितलेलं असतं. सो देअर लाईक, वेट, पण तिला काही त्रास झालाच नव्हता कधीही, राईट? आणि ती कधी सांगायची नाही बाबांना काही. सो ऑफकोर्स वी आर फाईन, राईट? लाईक आपण सांगितलं नाही बायकोनी तर कशाला काही टेन्शन का घ्यायचं, आपण सांगेल तिला त्रास झाला तर. सो दॅट मॉडेलिंग ऑल्सो वर्क्स द अदर वे अराउंड, आय सपोज. Sometimes it does. Sometimes, yeah.
But speaking of your husband, now all the men in your life, all the different roles they've played, your father, brother, husband, friends, mentors, anybody you worked with, how do you think that, what role have they played in supporting you in your career growth, in your trajectory, how you've moved forward? I think they are the reason that I could do what I did. Okay. I mean, Can you tell? starting from my father to my brother and my husband, oh, Yeah. most definitely. Okay. म्हणजे I don't know how to put this in words, but there was never a moment when uh, they ever told me that it's okay to just not do anything. ते Ah, कुठेतरी आहे ना असे म्हणजे ते असे लपवून मखमली त्याला काहीतरी काय म्हणतो आपण त्याला मखमलात लपेटून असे मला सारखे असे ते how to stand on your own two feet, how to be ah, independent, how to be career oriented. हे mm-hmm. असेच मला सगळे घरी धडे मिळाले होते वडिलांकडनं. Okay, okay. आणि इनफॅक्ट when I decided to not act for some time आणखीन when I was taking it easy की मी प्रोडक्शन 4-5 तास मी जायची तिकडे आणि then most of the time I used to be home. My husband had actually told me, he said, a few years down the line when we were just sitting down chatting, तो म्हणाला की women always want their husbands to change after they get married. तर मी म्हटलं नो बट that's the problem. I don't want you to change. तो म्हटला की नहीं नहीं मैं अपनी नहीं मैं तुम्हारी बात कर रहा हूँ that you've changed. He said because this was not what I had signed up for. I Right, right. married to a working woman, somebody who was always talking about her career and was out there talking about different experiences. Right. Now every time I come home, all you have to talk about is the kitchen and the kids and what an expert you are at laundry and stuff like that. All Not that I'm not proud of you that since right. you've never done this in your life and you're still Hmm. doing this, but tari suddha, this is not what you are. Hmm. बहुत हो गया अभी बहुत घर घर बहुत हो गया now please go out. घर घर खेलना ये बहुत होता है. Yeah. हाँ तुम्हें टैलेंट का दही मत जमाओ तुम. Oh, Get out, do something. yeah. So he's always been like that. Yeah, yeah. He's seen your potential and kind of हाँ. wanting you to, thrive in that way. Yeah. आणि ऑल्सो वेन आय वर्क विथ हिम ना म्हणजे आमचे जे प्रोडक्शन आम्ही करतो एकत्र त्यामध्ये थँक्स टू माय फेस मी आतापर्यंत मला जे सगळे कॅरेक्टर्स मिळाले ते अबला नारी टाईप Oh no. आहेत आणखी नॉट दॅट आय एक्सेप्टेड दोज कॅरेक्टर्स पण तरी सुद्धा दे वॉज सम अमाउंट ऑफ की कुठेतरी वल्नरेबल आहे कुठेतरी Hmm. खूप ती थोडीशी बिचारी आहे थोडीशी हेल्पलेस आहे असे मला खूप रोल्स मिळाले. Okay. बट माय हजबंड नेव्हर कास्ट मी इन सच काइंड ऑफ रोल्स. Ah. आणि मला सगळे माझे मित्र नेहमी म्हणतात की तुला विवेकच्या फिल्म्स मध्ये तू तू एकदम म्हणजे अशी चंडीचा अवतार का असतेस. मी म्हटलं बिकॉज ही सीन मी दॅट वे. He sees that part of you, right? So he can't imagine me as this soft vulnerable person because he's only seen that part. हो, खरंय, खरंय. It's such an interesting पूर्ण एक वेगळा फॅसेट दिसला त्यांना, राईट तुमचा. Yeah, So that's आणि then he was able to highlight that for the whole world to see. Yeah, correct. that's great. That's great. One more thing I wanted to ask you because आपण आता तुमच्या करिअर ट्रॅजेक्टरी बद्दल बोलत होतो की चाइल्ड आर्टिस्ट टू नाव अँड ऑल दीज डिफरंट रोल्स यू प्लेड इन not only in as an actor but throughout this whole media career you've had, right? So how did you keep pushing yourself, like जे स्वप्न आपल्यासाठी आपण बघत राहतो, right? Normally, not normally, but many times what happens is after you have children, women tend to start seeing dreams for their kids and stop seeing dreams for themselves, right? Yeah. So what do you think helped you in addition to all this support you have? What was internal that may have helped you continue to see dreams for yourself? To begin with, I never saw myself as a star. Okay. I never saw myself as that. Okay. I always saw myself as an actor. आणि I was very clear about one thing की मी जे projects accept करीन Okay. त्याच्यामध्ये काहीतरी
there should be some takeaway All right. from that project. तर त्यामुळे मी माझ्याकडे जेवढे सगळे कॅरेक्टर्स आले, मेड बी मृगनयनी और मेड बी भारत एक खोज Oh. और अंधा युद्ध और अल्पविराम, तर त्याच्यामध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये द वुमन वॉज टेकिंग सम व्हेरी हार्ड डिसिजन्स फॉर हरसेल्फ. Okay. सो ते थोडस एक फ्युचरिस्टिक आणि आयडियल, not ideal, that's the wrong word to use, but how a woman ought to be. Right. की तिने प्रत्येक वेळेला कुणाचं तरी दुसऱ्याचं ऐकून हा ठीक आहे हे करायची गरज नाही. शी हॅज हर ओन माइंड, शी कॅन मेक हर ओन डिसिजन्स, आणि शी इज क्वाईट केपेबल ऑफ लिव्हिंग विथ दोज डिसिजन्स. नाहीतर प्रत्येक वेळेला सांगितलं जातं ना, आपल्याला आता इम्पल्सिव्हली करतेस तू, मग बघ काय होणार. मग बघ काय होतं. हा, तुला you have to bear the consequences. अँड युजली इफ यू सी बऱ्याच आपल्या फिल्म्स आणि सिरियल्स मध्ये वगैरे असेच पोर्ट्रेल्स असतात सगळ्या बायकांचे. बट फॉर्च्युनेटली माझ्याकडे ज्या कॅरेक्टर्स आल्या किंवा ज्या मी एक्सेप्ट केल्या, दे वर स्लाइटली स्ट्रॉंगर, आणि वेअर द वुमेन वर फर्म अबाउट व्हॉट दे वॉन्टेड. राईट. येस. सो त्यामुळे even when I took a break from acting and got into production, that thing remained की काहीतरी take away पाहिजे. So all the projects that I created, तर त्याच्यामध्ये सुद्धा मग then I got involved with the story, I started getting involved with the creative. So that actually gave me more satisfaction than acting. कारण त्या पूर्ण प्रोसेस मध्ये मी इन्व्हॉल्व्ड होत होते. Right. आणि I almost feel like it's a purpose for your work, right? And exactly. And when it came to the children, I thought ki since I'm creating so many projects, तर मी माझ्या मुलांसाठी जी काही लेगसी आपण सोडून जायचं म्हणतो प्रत्येक जण, की हीच तर लेगसी आहे की मी तुझ्या आईने असं काम केलंय की त्याच्यामध्ये देयर वॉज ऑलवेज सम टेक अवे. तर पीपल शुड रिमेंबर दॅट. स्टार्स तर म्हणजे आहेतच, आपण स्टार्स नाही, आपण खूप फॅन फॉलोईंग आहे त्यांचं, बट देन आय जस्ट बी वन ऑफ द मेनी. This is some unique quality which is mine. Right. And I think that just kept me going. I love that term, because I love the term leaving a legacy for your children, right? Through your work, not just ki. And for somebody who doesn't have a career, that could be, they're leaving sanskar म्हणतो आपण, अथवा काय म्हणतात, even recipes, right? Or how to do things a certain way. These are the legacies that you leave, or kindness. So in addition to that, when you're working, the legacy of your work, leaving that behind for your children. What a beautiful thought. What a beautiful thought. I love that. आपल्या प्रेक्षकांकडून काही प्रश्न आले आहेत. So is it okay if I ask you those right now? Sure. Okay, great. So one of the questions seems to be ki, what do you think about these jokes, right? बरेचसे आपले even WhatsApp forwards असतात, jokes असतात, and a lot of them are about women and a little bit disparaging, right? Wives especially. Especially wives, right? Especially wives. And women tend to take it sportingly, okay? की आता almost सवय झाली आहे असं. आणि I think it bounces back to one of the points you had made earlier, right? की बायका okay, म्हणजे accept करतात की हे आहे असं, right? So these are the jokes. But what is your take on that? And do you think it should continue? Do you think it should be, or just what is your take on that? Well, if you ask me, it should be discontinued. Okay. Personally, because I find these jokes completely irritating. Yeah. But when you ask me a question like this, then I would say that it really doesn't matter, because आपण प्रत्येक बाबतीत इतकं राईट आणि रॉंग आपण आता करत चाललोय ना, की सोसायटी त्यामुळे खूप जास्ती आपली पोलराइज होत चालली आहे. हो. आय थिंक एव्हरीबडी शुड हॅव सम सेन्स ऑफ ह्युमर. राईट. सो तुम्हाला जर आमच्या एक्सपेन्स वरती जोक्स करून, इफ दॅट्स मेकिंग यू हॅपी, देन कीप डुईंग इट. Yeah. But it irritates us. I mean, that's all we want. Maybe find another hobby. But until then we'll deal with it. But highly encourage you to find another hobby. And so another question is ki,
How do you connect with this new generation, and how do you keep yourself relevant today? What is it that you intentionally do? Uh, I see. I'm very close to my kids, Okay. and I have a lot of their friends coming over. आणि जनरली आमची आता मुलं मोठी झाली आहेत, त्यामुळे they don't have to go to their room and keep talking. त्यांचे मित्र आले की आमच्यात सगळ्यांबरोबर बसतात. And we Okay. generally, Right. we sit down, we have dinner together वगैरे. So मला they are my connect to the new generation, to the new world, to the new language. म्हणजे ते मला असे ते अब्रिव्हिएशन्स मला बरेचदा मी विचारत असते की ह्याचा अर्थ काय, ह्याचा अर्थ काय. So, तिकडनं मला, आणि ते पण मला आंटी यू डोंट नो दिस असं वगैरे करून मला सांगत असतात बिचारे ते सगळे. बट आय जनरली लाईक टू स्पेंड टाइम विथ यंगर पीपल. म्हणजे गिव्ह मी अ चॉईस. मी माझ्या वयाच्या माणसांपेक्षा जास्ती मी आय स्पेंड टाइम विथ यंगर पीपल. I just like the energy that they have. Yeah. And there is so much that you can learn from them. Yeah. Yeah. It's a completely different world out there. म्हणजे हे जग आपण बघता बघता कधी एवढं मोठं जग निर्माण झालं आणि आपल्याला त्यातलं बरंच काही माहिती नाहीये. I take this as a challenge that I want to know as much as I can. आणि I don't know about them. म्हणजे त्यांना, म्हणजे मी त्यांच्याबरोबर बसले त्यांना आवडतं का नाही माहिती नाही. But I certainly like to spend time with younger people. That's what's important right now, right? And I know that using your kids as connectors also helps you keep त्यांच्याबरोबर communication lines open राहतात, right? Right. There's this relevance not just with the next generation, but with your own children. And I think that's so important for that bond to persevere and stay strong. That's really great. But I think, thanks to this corona, which unfortunately killed a lot of people around the world, but whatever, the pandemic, I think, has brought the families closer. Yes. Because we all spent so much time with each other की आपले जे नॉर्मल जे प्रॉब्लेम्स जे असायचे प्रत्येकाचे की अरे आईला काही कळत नाही आणि बाबांचं काही लक्ष नसतं आणि आपल्या मुलांचं काही, मुलं लहान आहेत अजून, त्यांना कुठे कळणार, हे सगळे जे प्रॉब्लेम्स असतात हे सगळे संपले. आणि आय थिंक ते एक युनिट जे व्हायला पाहिजे ना प्रत्येक फॅमिलीचं, तर ते झालं बऱ्याच अंशी झालं ते. आणि आय एम एन ऑप्टिमिस्ट. त्याच्यामुळे मी ह्याच्यातून काय चांगलं निघालंय त्याच्याकडे माझं लक्ष जास्ती असतं. सिल्वर लाइनिंग्स बघायचे सगळ्याच्या. Yeah. आणि that is a good habit, right? Because वाईट होत असतं आणि we are aware of that. But to find the silver lining in that is that keeps pushing us forward, right? नाहीतर आपण थांबून जाऊ रडून की बस आता झालं. So that keeps you happy, and if you're happy, you live life. Yeah, agreed. एक असा प्रश्न आलाय की what do you feel was the first big break that you got, or what was a turning point in your career? Turning point, I would say, was my first film with Shyam Benegal. Oh, okay. कारण मी त्यावेळेला 16 वर्षाची होते जेव्हा मी पहिल्यांदा त्यांच्याबरोबर काम केलं. आणि ते जे वय असतं ते इतकं इम्प्रेशनेबल एज असतं ना की त्यावेळेला मी आजही म्हणते की त्यावेळेला जर मी रमेश सिप्पीन बरोबर काम केलं असतं तर कदाचित माय लाईफ वुड हॅव बीन कम्प्लिटली डिफरंट टुडे. ते जसे तुम्हाला इन्फ्लुएन्सेस मिळतात त्यावर तुमचं पूर्ण आयुष्य घडत जातं. आता माझ्या पहिल्याच फिल्म मध्ये देवर वॉज ओमपुरी, शबाना आझमी, पंकज कपूर, अनिता कंवल, इला अरुण, हरीश पटेल आणि हू यू मे हॅव, सगळे इंडस्ट्रीतले महारथी ऍक्टर्स सगळे त्याच्यात होते. नीना गुप्ता वॉज देअर, कुलभूषण खरबंदा वॉज देअर, अन्नू कपूर वॉज देअर. तर ह्या सगळ्यांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. आणखीन ते सगळे लोक बसून जे गप्पा मारायचे ते अर्ध्याहून जास्ती लोक NSDचे. त्याच्यामुळे ते इंटरनॅशनल थिएटर बद्दल बोलत राहायचे आणि असं काय काय. आणि मी त्यावेळेला 16 वर्षाची, मी मिल्सन बून वाचायची. तर मला एकदा श्याम बेनेगलनी बघितलं माझ्या हातामध्ये मिल्सन बून. ते म्हणाले, व्हॉट ट्रॅश आर यू रीडिंग यंग लेडी? म्हटलं नो नो,
श्यामंकल दिस इज अ रोमॅन्टिक नॉव्हेल असं वगैरे मी Not त्यांना trash, काहीतरी not सांगत trash. होते. Yeah. त्यांनी असं उचलून हातातून उचललं आणि असं फेकून दिलं पुस्तक. आणि ते म्हणाले आय विल गिव्ह यू समथिंग गुड. Okay. आणि त्यांनी मला ओ हेनरीच्या शॉर्ट स्टोरीज दिल्या वाचायला. Oh. आणि आय सो लव्ह दॅट बुक की मी ते आठवड्याभरातच संपली Oh. माझं पुस्तक ते. आणि टू हिम अँड आय रिटर्न्ड इट. मग त्याच्यानंतर त्यांनी मला एच एच मनरोजचं साकीचं पुस्तक दिलंय. आणि थ्रू दॅट आउटडोर मी काहीतरी 5-6 पुस्तकं वाचली. अच्छा. आणि मला ही ऍक्च्युली मेंटॉर्ड मी इनटू गुड रिडिंग हॅबिट्स. How fantastic. त्याच्यामुळे मला त्याच्यानंतर मी जे काय म्हणजे जो माझा वाचनाचा माझा एक वेगळाच जो पूर्ण आयुष्य आहे ते माझं वेगळं. Oh. सो ऑल दॅट त्यांच्यामुळे झालं. नाही तर मी आतापर्यंत मिल्सन बोनवरनं ते सिल्वर रोमॅन्स तिकडनं पुढे आणखीन कुठे जाणार होते माहिती नाही मला. Oh, काय पुढे जस्ट थोडंसं पुढे इकडे. That's fantastic. Truly a change. हॅरल्ड रॉबिन्सच्या पुढे गेलेच नसते मग मला वाटतं मी. नाही नसते. What a change in trajectory. खरंच. आणि not just करिअरसाठी but even the way you think, right? Yeah. Changed at that time. आणि perfect age. You're so right. की वय पण तेव्हा खूप महत्वाचं असतं. की the same thing had happened at 25, maybe it wouldn't have made such a big difference. ऍब्सोल्युटली. आणि त्या वयामध्ये जर मला असं खूप ग्लॅमरस कपडे आणि हां. तुला खूप सुंदर दिसायचंय, हां. डू एव्हरीथिंग दॅट मेक्स यू लुक व्हेरी ब्युटिफुल. मग ते लोमते कानातले घाल आणि मग केस थोडे असे कर, आणखीन मग तो पंखा लावलाय आणि मग ते केस तुमच्या वाऱ्याबरोबर उडतायत. बरोबर. ती इमेजरी माझ्या डोक्यात बसली असते तर मे बी आय वुड हॅव बीन समवेअर एल्स टुडे Right. ऑन अ Yeah. कम्प्लिटली डिफरंट पाथ. Right. Who knows? Right. Yeah. But this was your path. This is the path This is my that path. this was your Yeah. path. So that's I think wonderful. I chose it because I remember मी काहीतरी 2-4 प्रोजेक्ट्स मला नाही करायचे असं काहीतरी करत होते. आणि माझे वडील खूप चिडले होते माझ्यावर. हम्म. मला म्हणत होते की तू काय सारखं नाही करतेस. म्हणजे बाबा काही करायला नाहीये. करायला नाहीये. तू तर तयारी तर अशी आहे की श्याम बेनेगल बरोबरच काम करायचंय तुला. Go. तर मी म्हटलं करीन Karim. असं मी त्यांना म्हटलं होतं. आणि ऍक्च्युअली विदिन अ कपल ऑफ मंथ्स आय गॉट अ कॉल फ्रॉम Look at that. So I said, Baba, that this has happened. I must have really wished hard for this. Oh, correct. You really were. You manifested it, so to speak, right? Great. एक आणखीन हा प्रश्न आलाय की are women of today lacking anything in spite of having everything as compared to the ladies of our previous generation? And I know you touched upon this a little bit जेव्हा आपण आयन बद्दल बोलत होतो. But what else can you tell us about that? I don't think we lack in anything. We have just I think प्रत्येक जनरेशनचे आहे ना चॅलेंजेस वेगळे असतात. Okay. आणि त्यांची सिच्युएशन्स, त्यांचे सर्कमस्टन्सेस वेगळे असतात. Okay. सो आता एक खूप मोठा प्रॉब्लेम आपल्या जनरेशन मध्ये हा आहे की न्यूक्लिअर फॅमिलीज झालेल्या आहेत. तर त्यामुळे जे जसं मी मगाशी म्हटलं होतं की संस्कार देणं हे आजी आजोबांचं काम असतं. तर आता त्या म्हणजे कृष्ण सुदामाच्या गोष्टी सांगणं, आणखीन राम कोण होता आणि आपल्या पुराणात काय लिहिलंय, आणखीन द्वापार युग आणि त्रेता युग, आणखीन हे सगळं मुलांना हे आपणच शिकवायचं. त्यांना त्यांचं ABCD आणि 1 2 3 4 सुरुवातीला शाळेत त्यांना ह्याच्या आधी ऍडमिशनच्या आधी तेही आपणच शिकवायचं. त्यांचं हेल्थ हायजीन सगळं आपणच बघायचं. त्यांचे खाण्यापिण्याचे काही नखरे असतील, काही नसतील, तर मेकिंग शुअर की ते कारलं कसं खातील, त्याच्यात काय कामफ्लाज करून त्यांना खायला घालायचं, हे पण आपलंच. किती साखर घालायची कारल्यात. आय मीन, आणि इतक्या गोष्टी त्यांना शाळेत सोडा, मग त्यांचे ते PTA मीटिंग अटेंड करा आणि तुमचं स्वतःचं करिअर करा त्यात, आणि घर सांभाळा. आणि इट्स नॉट जस्ट फॉर द वुमन, फॉर द मॅन ऑल्सो. आय मीन फॉर बोथ ऑफ देम इट हॅज बिकम सो डिफिकल्ट की जे आजी आजोबा, काका, आत्या आणि माजोळी गेला की कधी मामा आणि घरचे ते मुलीचे आई वडील, म्हणजे त्या बाजूचे आजी आजोबा, हे सगळे जे वेगळ्या ज्या गोष्टी करायचे, हे सगळं आई बापांना करायला लागतं आणि पैसे कमवायला लागतात मुलांसाठी. सो आपण इतके वी आर स्ट्रेच इन एव्हरी अँगल. आणखीन असं वाटतं कधी कधी की एवढे स्ट्रेच झालं आपण तुटू कधीतरी. बरोबर. सो समवेअर यू विल लॅक समवेअर.
So त्याच्यामध्ये I don't think it's correct for us to compare ourselves to our mother because we'll always fall short. Yeah. पण the only thing we need to remember is की आपल्या आईनी किंवा आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय आणि त्यांनी I'm sure we all have certain situations that we remember की जेव्हा आपल्याला कुठेतरी जाणीव झाली की अरे त्यांनी स्वतःला बाजूला ठेवून आपल्यासाठी काहीतरी केलं. आपल्यासाठी काहीतरी मग आपल्याला त्यांनी प्रायोरिटी बनवलेलं आहे. हो. त्यांना या गोष्टीची गरज होती, बट ही डिडंट स्पेंड ऑन हिमसेल्फ Right. ऑर हरसेल्फ आणि Right. त्यांनी आपल्यासाठी काहीतरी केलं. आपल्या प्रत्येकाला ही जाणीव होते आपल्या आई-बापांवर हो. कधी ना कधी. तर ते जे त्यांनी आपलं म्हणजे तळहाताच्या फोडासारखं जे तुम्हाला जपलेलं आहे, you have to do the same for your children. Yeah. आणि तुम्हाला जितकं जमेल तितकं करा. Right. यु नो पण मग त्याच्यात मोडू नका फक्त. इतकं नका करू की तुम्ही संपून जाल एवढं नका करू. पण तुम्ही जितकं तुम्हाला करता येईल, जितकं देता येईल, तितकं तुम्ही द्या आपल्या मुलांना. Right. आणि दॅट इज दी ओनली थिंग म्हणजे तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी दिलंय त्याच्यात तुम्ही 1/10 जरी तुमच्या मुलांना देऊ शकलात तरी आय थिंक यू आर एक्स्ट्रीमली सक्सेसफुल पेरेंट्स. Yes. सो त्याच्यामध्ये आपल्यामध्ये काय उणीव आहे आणि आपण किती कमी आहोत आपल्या आईपेक्षा किंवा आपल्या सासूपेक्षा किंवा आपल्या वडिलांपेक्षा हे बघायची गरजच नाही पडत. हे बघायची गरज नाही. येस आणि दॅट खूप प्रेशर कमी होऊन जातं ना आपल्यावरून पण आणि देन आय थिंक आपण खूप करतो खूप काम प्रेशर घेऊन आपण जगतो माहितीये ना म्हणजे हो. कारण आपली आणि वी कॅनॉट फॉरगेट की माझी आई सुद्धा म्हणजे ती गाणं शिकवायची मुलांना. हो. पण ते सुद्धा तिचं फुल टाइम करिअर नव्हतं. दॅट वॉज अ पार्ट टाइम थिंग. सुरुवातीला होतं तिचं करिअर. आम्ही म्हणजे मी होईपर्यंत तिने काम करायचा प्रयत्न केला. मी झाल्यानंतर देन शी लेफ्ट वर्क. देन शी वॉज ॲट होम. ओके. मग त्याच्यानंतर माझं लग्न झाल्यानंतर शी अगेन वेंट बॅक टू टीचिंग. दॅट वॉज बिकॉज शी मिस्ड इट. पण ऑल दीज इयर्स दॅट शी गेव्ह मी when she was staying at home, आपल्यापैकी आपण किती बायका असं करू शकतो. हो. सो त्यामुळे कुठे ना कुठे आपण कमी पडणारच. जसं मला स्वयंपाक करायचा भयंकर कंटाळा आहे आणि मला जमतही नाही खरं सांगायचं तर माझं नाही डोकं चालत किचनमध्ये. पण थ्रू दिस लॉकडाऊन आता करणार काय म्हणजे मग करायलाच लागलं. सो अबाउट 7-8 months आय वॉज कुकिंग ॲट होम. आणि काहीतरी 5-6 महिन्यानंतर मला माझा मुलगा म्हणायला लागला, मम्मा यू नो व्हॉट, यू कुक डॅम वेल. अरे वा. असं मला म्हणाल्यावर म्हटलं स्टॉप राईट देअर. As soon as we find someone, I'm getting out of the kitchen. I'm not staying in. So म्हटलं don't get used to this. Don't get used to this. This is enough. आणि तोच मला म्हणाला की माझ्या आईला तो चंदा आजी म्हणतो. But Chanda Aji used to make so many dishes for us every time we asked her. I said, well, she used to do it. ती आजी होती तुमची. म्हटलं I'll do it for your children, पण माझ्याकडे तुम्ही आई म्हणून एक्सपेक्ट नका करू. So of course this isn't a joke, पण I think this is a very practical thing to say, to your children. And to think for yourself also, you cannot be your mother. No, you cannot. So just do as much as you can and be happy with that. I appreciate that. I think त्याच्यानी एक कमी प्रेशर झालं की we work much better. That's what I feel. Of course. So Pallavi ji, आपला time almost संपलाय, but I wanted to ask you one last thing if you could tell us. I know it's International Women's Day बद्दल बोलतोय, but what advice would you have for the men who are listening and how they can help support the women in their lives? We are going through very difficult times right now. म्हणजे स्त्री मुक्ती संघटना जेव्हा सुरू झाली तेव्हापासून आता आपण वुमेन सुप्रिमसी पर्यंत पोहोचलेलो आहोत. सो आय हॅव ऑलवेज बिलीव्ड दॅट men and women are each other's equal counterparts. आणि बेसिकली एका व्हेकलचे हे दोन म्हणजे एका सायकलचे 2 टायर आहेत बेसिकली हे. So and one is it's impossible for one to survive without the other. As a man, you cannot survive without your mother or your sister or your girlfriend or wife or your cousins or whatever.
आणि ॲज अ वुमन इट्स डिफिकल्ट फॉर मी टू सर्व्हाइव्ह विदाउट माय फादर और माय ब्रदर और माय सन और माय हजबंड और व्हॉटएव्हर. सो मला असं वाटतं की हा जो पूर्ण एक विथ ईच जनरेशन एक खेळ चालू असतो फक्त. ही खिचातानी म्हणतो ना आपण त्याला, की हो. तू मोठा का मी मोठी. हम्म. सो हे मला वाटतं निरंतर चालू राहील, कारण त्याच्यावरती आपलं काही हे नाही, हमारा कुछ बस नहीं चलता उसके ऊपर. पण आय थिंक इन अ फॅमिली, इन अ सोशल सर्कल, we all respect each other, and we respect each other not just uh, for the people they are, but also sometimes for what they stand for in our life. Right. You know, की माझे वडील, समजा मला त्यांच्याबद्दल 4 गोष्टी जर नसतील जरी आवडत, तरी सुद्धा आय विल ऑलवेज कीप रिस्पेक्टिंग हिम बिकॉज ही इज माय फादर. मी ही स्टँड्स फॉर समथिंग इन माय लाईफ, सो हे जे आपलं एक इंडियन सेंटिमेंट आहे, इंडियन संस्कार आहेत आपले, आय थिंक दिस इज व्हॉट कीप्स अस ग्राउंडेड, कीप्स अस रिस्पेक्टिंग इच अदर ऑलवेज. आणि मला वाटतं भारतीय संस्कृतीमध्ये आपण हे कधी पुरुष आणि स्त्री ह्याच्यात असा जो भेदभाव पाश्चात्य संस्कृतीत आपल्याला दिसतो, की तिकडे खूप जास्ती ऑब्जेक्टिफाय केलं गेलेलं आहे स्त्रियांना पहिल्यापासून, आणि आपल्याकडे तसं नाही केलं गेलं. आपल्याकडे तर म्हणजे आपण आपल्याकडे एवढ्या देवी आहेत, आणि हे जेव्हा इन्व्हेजन सुरू झालं 1000 वर्षांपूर्वी, त्यावेळेला मग अतिप्रसंग बायकांवरती व्हायला लागले इन्व्हेडर्समुळे, आणि मग चला मग हिचं आता लग्न करा लवकर, कारण तो म्हातारा बाप बिचारा त्या मुलीची काळजी घेऊ शकायचा नाही. मग तिचं लवकर लग्न करा. मग बाबा तुझी जबाबदारी मी एक्सेप्ट करतोय आणि मी स्वतःच आयुष्य धोक्यात टाकतोय, तर तू काय देशील मला? चल माझं शेत घे, माझे 2 बैल घे. तिकडनं ती हुंड्याची पद्धती, तिकडनं हा समाजकंटक आपण म्हणू, तिकडनं सुरुवात झाली त्याला. आणि असं करता करता कुठेतरी आपलं बायकांच्या रोलचं खूप डिग्रेडेशन आपल्या सोसायटीमध्ये त्याची सुरुवात व्हायला लागली. पण असं आपल्याकडे नव्हतं कधी. म्हणजे इनफॅक्ट डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये सुद्धा आम्ही जे 1000 वर्षापूर्वींचं, म्हणजे 900 ADचे वगैरे आम्ही ज्या स्टोरीज केलेल्या आहेत त्याच्यात सुद्धा कॉस्ट्युम्स आमचे सगळ्यांचे धोती, खालती आणि कंचुकी, आणि वरती ते ओढणी, म्हणजे ते एका बाजूनी अशी टाकलेली. सो पूर्ण बायकांचा अटायरच तसा होता, आणि कोणीही त्यांना असे विचित्र नजरेने कधी बघायचंच नाही, बिकॉज they used to dress it was very commonplace for women to wear scanty clothes back then. पल्लवी जी, सॉरी, मला मागून इशारे येतात की वी हॅव टू मूव ऑन टू द नेक्स्ट प्रोग्राम, सो आय वॉज ट्राइंग नॉट टू डिस्टर्ब यू देअर, but again we are out of time, but I wanted to thank you so much. मला इतकी मजा आली तुमच्याशी बोलायची, आणि थँक्यू फॉर जस्ट मेकिंग मी सो कम्फर्टेबल हिअर. आय रिअली अप्रिशिएट इट, आणि तुमचं सगळं नॉलेज अँड एक्सपिरियन्स शेअर केल्याबद्दल पण. Thank you, Snehal. It was wonderful talking to you, and you're such a pleasant personality yourself. You look very positive, and that's why I think I spoke too much and made me No, happy. not at all, not at all. It was such a pleasure. Thank you so much. आणि आय होप आपण कधीतरी पुढे भेटूया. आय होप हे सगळं कोविड वगैरे झाल्यावर यू कॅन कम टू डॅलस, आणि वी कॅन ऑल मीट हिअर. Certainly. Fingers crossed. Yes. Thank you so much. Thank you so much.